वर्कआउट इश्यू केलेली आहे। पॅकेज 3 आणि 4 म्हणजे नॉर्थ झोन आणि सेंट्रल झोनचे जे आपल्या ड्रेनेज लाईन्सचं काम आहे त्याचं आपल्याला जायकामधनं अप्रूव्हल मिळालं की या येत्या 7-8 दिवसामध्ये आपले टेंडर्स निघतील आणि आचारसंहितेच्या अगोदर त्याच्या वर्कआउटर्स प्लेस करणार आहोत। ही अगदी म्हणजे जे जुने शहरातले भाग आहेत त्याच्यामध्ये आपले हे ड्रेनेज लाईन रिप्लेस होणार आहेत। म्हणजे भरपूर खूप लोकांना जो आहे ड्रेनेज चोकेचा प्रॉब्लेम होतो तो या कामाच्या एक्झिक्युशन नंतर त्याच्यातून रिलीफ मिळेल। आपला सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा टप्पा 4 जो आहे तो 300 कोटीची कामं आता जवळजवळ संपायला आलेली आहेत। 23.5 च्या वर किलोमीटर जे आहे ते आपण कंप्लीट केलेले आहे। प्रधानमंत्री आवास योजना ज्याच्याबद्दल साहेब आणि सीएम साहेब खूप आग्रही असतात, तर तिच्यामध्ये जवळजवळ शहरामध्ये आपले 2 डीपीआर तर मंजूर झालेले आहे। नारीमध्ये एक 400 घरकुलांचा आणि पुण्यापूरमध्ये 800 घरकुलांचा आणि सरांच्या सूचनेनुसार आपण शहरामध्ये 5000 घरकुले जे आहेत त्याचे डीपीआर तयार करून घेतले। त्याच्यामध्ये हुडकेश्वर आहे, साऊथ वेस्ट कॉन्स्टिट्युएन्सी मधला आहे आणि वेस्ट नागपूरमध्ये केटी नगरमध्ये आहे। तर असे एचपी आणि बीएलसी पकडून साधारणतः 5000 घरकुले जे आहेत ते आपले मंजूर राहणार आहेत। पट्टे वाटप मनपा मार्फत आपण साधारणतः 5000 मनपाच्या जमिनीवरचे स्लमचे पट्टे वाटप केलेले आहे। परंतु महत्त्वाचा मुद्दा होता की खासगी ज्या स्लम्स आहेत त्याच्यावरचे पट्टे वाटप, तर त्याच्यामध्ये सुद्धा टीडीआर ही खूप लॉंग प्रोसेस होती। ज्यामध्ये आपलं रिझर्वेशन करून मग त्याच्यानंतर लँड अक्वायर करून मग तिथे पट्टे वाटप करायचं होतं। तर 3-4 स्लम्स आमच्या ऑलरेडी आता त्या प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि आमचे 1000 पट्टे जे आहेत ते आता वाटपासाठी खासगी स्लमवरचे तयार आहेत। तर त्याचा सुद्धा माननीय मंत्री महोदयांच्या वेळेतून आम्ही त्याचे वाटप करणार आहोत आणि प्रक्रिया निरंतर पुढे चालू राहणार आहे। साधारणतः 50 एक आपल्याकडे नोटिफाईड स्लम्स आहे की ज्या प्रायव्हेट लँडवर आहेत। शाळांमध्ये सुद्धा आम्ही आमूलाग्र म्हणजे बदल करायचा प्रयत्न केलेला आहे। मिशन नवचेतनाच्या अंतर्गत आपल्या सर्व शाळांमध्ये आपण सीसीटीव्ही लावणार आहोत। त्याच्या वर्कऑर्डर आम्ही प्लेस केलेली आहे। ई लर्निंग आमच्या 23 शाळांमध्ये आम्ही ई लर्निंग एस्टॅब्लिश केलेलं आहे। आकांक्षा स्कूल्सला खूप चांगला रिस्पॉन्स होता। 6 शाळा चालू होत्या, त्यांच्या आणखी ऍडिशनल 2 स्कूल्स जे आहेत ते सुरू होतात। या वर्षी आम्ही एक सुरू केलेली आहे या आजीबीची आणि नॉर्थ नागपूरमध्ये कुंदनलाल गुप्तानगरमध्ये आणखी एक सुरू होणार आहे आणि 6 शाळांचा आम्ही नव्याने टेंडर काढलेला आहे। ते आता फायनल होईल आणि पुढच्या अकॅडमिक इयरमध्ये आणखी 6 म्हणजे एकूण 14 शाळा ज्या आहेत त्या आपल्या सीबीएसईच्या इंग्लिश मीडियमच्या जिच्यामध्ये मुलांना कोणताही ₹0 खर्च आहे अशा शाळा ज्या आहेत मनपामार्फत आपण चालवणार आहोत। आयुष्मान मंदिर जे आहे म्हणजे आपले प्रायमरी सेंटर जे आहेत एचडब्ल्यूसी म्हणतो आपण त्याला, ते 84 कार्यरत आहे आणि टप्प्याटप्प्याने वाढवत आम्ही 113 पर्यंत ते घेऊन जातो आहोत। अग्निशमन विभागाच्या बाबतीमध्ये आम्ही नवीन जे व्हेकल्स घेतले 14 टेंडर्स परचेस केलेले होते, त्यातले 8 प्राप्त आहेत, 6 येणार आहेत। हाय राईज बिल्डिंगला जे हायड्रोलिक प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती ती आपली आता इंडियामध्ये आलेली आहे, बेसिकली इम्पोर्ट करावी लागते। तर त्याचं सुद्धा आता जे आहे